टीव्ही सत्यमेव व्रतम। ईव्हीएम मशीन हॅक करता येत नाही अशा पद्धतीचं जुनं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे। याबाबत आता पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली असून ईव्हीएम हॅक होत नाही, मात्र ईव्हीएम मशीन डिझाईन करतानाच खरा प्रोग्राम दाखवायचा की वाढलेली मते दाखवायची ही सोय असू शकते अशी शंका उपस्थित केलेली आहे। त्याला मॉलवेअर किंवा वर्म म्हणतात असंही म्हटलेलं आहे। की तुम्ही सांगितलेलं होतं काही दिवसापूर्वी की ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, याचा संदर्भ अनेक ठिकाणी दिला जातोय। मात्र ईव्हीएम वर बाबा आढावने जी शंका व्यक्त केली त्याला तुम्ही पाठिंबा दिलाय, काय सांगाल? हा शब्दांचा आणि टेक्निकल शब्दांच्या मध्ये कुणीतरी अडकवायचा मला प्रयत्न केलेला आहे। दोन गोष्टी असतात की एक ईव्हीएम यंत्राने निवडणूक झाली, पेट्या सील झाल्या, पेट्या गोडाऊनमध्ये ठेवल्या आणि 2-3 दिवसाचा अवधी असतो। तेवढ्या कालखंडामध्ये कोणीतरी सॅटेलाइट सिग्नल पाठवेल, कोणीतरी मोबाईल फोन पाठवेल, सरकारची नोटीस असते की 100 मीटरच्या आत कुठलं वाहन उभं करायचं नाही आणि त्या वाहनातून काहीतरी सिग्नल पाठवेल। तर ही निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर हॅक करता येईल का, त्याबद्दल मी सांगितलं होतं की माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मी ईव्हीएमची पाहणी केली होती आमचं सरकार असताना, तेव्हा त्यामध्ये कुठल्याही प्रकारची संदेश यंत्रणा, देवाणघेवाण यंत्रणा नाही आहे, म्हणजे ट्रान्समीटर रिसिव्हर, रेडिओ ट्रान्समीटर रिसिव्हर नाही आहे। आणि त्यामुळे बाहेर सॅटेलाइटने किंवा मोबाईल फोननी माहिती पाठवून तिथं बदल करता येईल का, त्याला मी हॅकिंग म्हणतो, ते होणार नाही असं माझं आजही मत आहे। अर्थात त्यांनी मोदी सरकारने त्यामध्ये काही वेगळं सर्किट टाकलं असेल किंवा काही रेडिओ चिप्स ट्रान्समिशन रिसिव्हरचे टाकले असतील तर मला माहिती नाही, पण याचा अर्थ की मुळातच ईव्हीएम मध्ये काही दोष नाही आहे किंवा त्यामध्ये मॅलवेअर ज्याला म्हणतात की काही, किंवा वर्म असं म्हणतात की जो खरा प्रोग्राम असतो त्याच्यानंतर एक वेगळा प्रोग्राम टाकला जातो आणि त्या प्रोग्रामला मग एखादी कुठला प्रोग्राम वापरायचा, मग खऱ्या मतं दाखवायची का वाढवलेली मतं दाखवायची, ही त्यामध्ये सोय असू शकते। आणि हे यंत्र डिझाईन करताना, यंत्र तयार करताना झालेली गोष्ट असू शकते। आता लोकांचा या निकालावर विश्वास आहे का नाही हे तुम्ही जास्त बघताय जवळून। मरकटवाडीला सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकांनी एका प्रकारची ग्रामसभा घ्यायचा प्रयत्न केला की निवडणूक आयोगाच्या निवडणुकीमध्ये आमची एवढी मतं पडली असं मला दिसते, पण आम्हाला त्यावर विश्वास बसत नाही, कारण आम्ही वेगळ्या पद्धतीने मतदान केलेलं आहे। आणि म्हणून त्यांनी मग बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घेण्याचा प्रयत्न केला, ज्याला इलेक्शन कमिशनने 144 कलम पुकारून थांबवला। तर स्वाभाविक असं आहे की त्यामध्ये इलेक्शन कमिशनला कशाची भीती वाटते, इलेक्शन कमिशन काय लपवायचा प्रयत्न करत आहे, हा त्यातून स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो। शेवटी निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन त्यांनी घेतली पाहिजेत, इलेक्शन हे पारदर्शी पाहिजेत, त्यावर लोकांचा विश्वास बसला पाहिजे आणि आपलं दिलेलं मत हे ज्या व्यक्तीला आपण दिलेलं आहे, ज्या पक्षाला आपण मत दिले ते त्याकडेच मोजलं गेलं पाहिजे। हा लोकशाहीमध्ये आग्रह असणं काही वावगं त्यामध्ये नाही आहे, स्वाभाविक आहे। आणि जेव्हा या निवडणूक प्रक्रियेबद्दल शंका व्यक्त केली जाते त्यावेळेला निवडणूक आयोगाचं प्राथमिक कर्तव्य की लोकांच्या मनातल्या शंकेचं निरसन केलं पाहिजे। आता पुन्हा निवडणुका काही घेता येणं शक्य नाही आहे, पण मी त्यांना उपाय सुचवला आहे की खरंच तुम्हाला या प्रक्रियेमध्ये विश्वास निर्माण करायचा असेल तर सगळी व्हीव्हीपॅट जे आहेत, काही लाख 6 लाख आहेत, त्यांनी त्यांची मोजणी करा। एका दृष्टीने व्हीव्हीपॅट हे आपण बॅलेट पेपर हाताने शिक्का मारतो, हा इलेक्ट्रॉनिक मशीनने शिक्का मारलेला आहे। शिक्का मारलेला आपण पाहतो कारण ती चिठ्ठी खाली पडते आणि बहुतेक करून व्हीव्हीपॅटमध्ये जी मतं आहेत ती खरी असावीत असं जर आपण गृहीत धरलं तर व्हीव्हीपॅट मोजायला तुमची काय हरकत आहे, कारण त्यातून मग या इलेक्ट्रॉनिक निवड प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसेल आणि ज्याच्या मनामध्ये शंका आहे की काहीतरी भानगड केलेली आहे, बाबा आढावने काल उपोषण केलं, अनेक राजकीय नेत्यांनी विश्वास त्यामध्ये गैरविश्वास निर्माण केलेला आहे, म्हणून मी ती मागणी केलेली आहे। आता ती मागणी मान्य होईल की नाही मला माहिती नाही, पण मी एक नागरिक म्हणून मी त्या ठिकाणी मागणी करतो
की तुम्ही या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा बद्दलचा विश्वास निर्माण करण्याकरता सर्व विवेकाची मागणी करा. त्याच्या आधी मी अगदी 2019चा माझा पूर्ण व्हिडिओ आपण बघितला, तर त्यामध्ये मी माझं आउट ऑफ कॉन्टेक्स्ट संदर्भहीन असं काहीतरी एखादी पोल दाखवते, BJPवाल्याला दाखवतात, पण तो सर्व व्हिडिओ आपण पहा. आत्ता मी जी भूमिका मांडतो त्यामध्ये काही संगती आहे का ते मला सांगा. मी त्यावेळेला मागणी केली होती आणि आत्ताही मागणी केली, आणि बाबा आढावांच्या सोबत असताना देखील मी मागणी केली की जगातल्या कुठल्याही प्रगत राष्ट्रामध्ये अशा प्रकारची इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती वापरली जात नाही. जर्मनीमध्ये होती, पण एका नागरिकानं तिथं सुप्रीम कोर्टामध्ये तक्रार केली, खटला चालला आणि सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की तुम्ही बंद करा आणि पेपर बॅलेट करा. अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला आपल्या मनाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवता येते. माझी मागणी अशी होती की आपण इलेक्ट्रॉनिकमध्ये खूप प्रगत आहेत, आपण समजतो स्वतःला, आणि त्यामुळं आपण एक 10 मशीन्स सगळे त्याचे वोटिंग मशीन्स, कंट्रोल युनिट आणि व्हीपॅट सर्व सगळे घेऊन आपण एक 10-12 लोकांच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीकडे हे सगळं प्रकरण सोपवूया. त्यांना या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा सगळा सर्किट डायग्राम दिला पाहिजे. तिथं जी मायक्रो कंट्रोलर वापरला असेल त्या मायक्रो कंट्रोलरमधला जो सॉफ्टवेअर सोर्स कोड आहे तो सगळा सोर्स कोड दिला पाहिजे, आणि मग त्या सोर्स कोडनीच त्यामध्ये चिपमध्ये ती सॉफ्टवेअर भरलेलं आहे हा विश्वास झाला पाहिजे. आणि एकदा त्या जोरीने तपासल्यानंतर काहीही मॅलवेअर नाही किंवा काही चुकीचा सॉफ्टवेअर त्यामध्ये भरलेलं नाही किंवा त्यामध्ये कुठली रेडिओ चिप नाही, त्यामुळं बाहेरून हॅकिंग करता येणार नाही, याचा एकदा विश्वास झाला तर ही निवडणूक यंत्रणा कदाचित इतर देश वापरतील आणि आपल्या देशामध्ये ही यंत्रणा आपण राबवण्याबद्दल आपल्या सर्वांना त्याचं श्रेय मिळेल आणि लोकांना या यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण होईल. पण मला वाटते की ज्या ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये ही बाब गेली, इलेक्शन कमिशनकडे बाब गेली, तेव्हा अशा प्रकारचे निवडणूक यंत्र हातात देण्याकरता किंवा त्यातलं डिटेल डिझाईन देण्याकरता आयोगानं परवानगी दिलेली नाही. माझी विनंती आहे की आयोगानं पुन्हा यावर पुनर्विचार करावा, आणि ते जर शक्य नसेल किंवा द्यायचं नाही किंवा पेटेंट आहे मग दुसरे लोक कॉपी करतील वगैरे असं जर बालिश कल्पना जर असल्या त्यांच्या, तर मग मी म्हणतोय की तुम्ही सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी करा, फक्त महाराष्ट्रात करायची आहे, आणि त्यानंतर मग पुढच्या निवडणुका पेपर बॅलेटवर घ्यायच्या का इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घ्यायच्या ते आपण ठरवू. पण आता आमच्या काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे की पुढच्या सर्व निवडणुका या पेपर बॅलेटवर झाल्या पाहिजेत. पेपर बॅलेटवर गेल्या अनेक वर्ष तुम्ही मागणी करताय. आत्ताचा निकाल बघितला तर फार मोठ्या प्रमाणात महायुतीच्या बाजूने अगदी 40-50 हजार मतांनी ती 1-1.5 लाखापर्यंत उमेदवार विजयी झालेले आहे. कुठेतरी लोक शंका घेतात, लोकशाही जिवंत आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुळातच ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी निवडणूक आयुक्त निवडायची प्रक्रिया पहिल्यांदा बदलली, ती एक निपक्षपाती यंत्रणा असावी, निवडणूक आयुक्त निपक्षपाती असावेत म्हणून एक पूर्वी आपली कल्पना होती की पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधीश यांची 3 माणसांची कमिटी होती. त्यातून मग सरन्यायाधीश असेल तर मग त्यामध्ये राजकारण येणार नाही अशी कल्पना होती. पण या वर्षाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदींनी पार्लमेंटमधून तो कायदा बदलला आणि 2 केंद्रीय मंत्री आणि 1 विरोधी पक्ष नेता अशी समिती नेमली. त्या समितीने निवडलेली नियुक्त आयोग आहेत. ही पारदर्शक निपक्षपाती समिती आहे का, पहिला प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्या निवडणूक आयोगामध्ये आणि सरकारमध्ये काही फरक करायचे काही कारण नाही. ती स्वायत्त संस्था घटनेला अभिप्रेत असलेली आज आहे का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळं मला वाटतं की सगळीच प्रक्रिया जी आहे त्यामध्ये जे जे प्रकार घडले, त्याप्रमाणे पैशाचा वापर झाला, त्याप्रमाणे निवडणुकीमध्ये भाषणं केली उच्चपदस्थांनी, संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी जी द्वेषपूर्ण भाषणं करून सामाजिक सौहार्द बिघडवायचा प्रयत्न केला, समाजासमोर द्वेष भावना निर्माण करायचा प्रयत्न केला. निवडणूक आयोग काहीच त्यांनी भूमिका घेतली नाही. आपल्याला बाळ ठाकरेंची केस माहिती आहे. एका वक्तव्याबद्दल त्यांना 5 वर्षाकरता लोकशाही प्रक्रियेतून निलंबित करण्यात आलं होतं. आज ज्या प्रकारे पैशाचा वापर झाला, सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग झाला, हे सगळं
आपल्यासमोर आहे. ज्या प्रकारे ऐन वेळेला मतं वाढवली गेली त्याबद्दल काँग्रेस पक्षानं अधिकृत तक्रार दिल्लीला निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. हे सगळं पाहता सरकारनं या सर्व यंत्रणेचा गैरवापर केलेला स्पष्ट होतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये पारदर्शकता आहे का याबद्दल खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून लोकांच्या मनामध्ये अत्यंत अस्वस्थता आहे. आणि निवडणुका जर अशाच चालल्या तर मग पुढच्या निवडणुकीमध्ये भाग घेण्यात काय अर्थ आहे? मी पाहणी केलेल्या ईव्हीएम यंत्रात देवाणघेवाण यंत्रणा नव्हती, त्यामध्ये हॅक होणार नव्हतं. मोदी सरकारनं वेगळं सर्किट, रेडिओ चिप, ट्रान्समिशन टाकलं असेल तर मला माहित नाही. मुळातच ईव्हीएम मध्ये दोष किंवा मॉलवर वर्मा म्हणतात ते असू शकतं. ईव्हीएम डिझाईन करताना खरा प्रॉब्लेम दाखवायचा की वाढलेली मुद्दे दाखवायची सोय असू शकते. अशी सोय यंत्र तयार करतानाच केली असू शकते अशी शंका. मार्कडवाडीतील लोकांनी केलेल्या मागणीला निवडणूक आयोग का घाबरतं? लोकांच्या मनातील शंकाचं निरसन झालं पाहिजे. व्हीव्हीपॅटची मोजणी करायची मागणी, मात्र मागणी पूर्ण होईल का याबाबत मलाही शंका.